बाहेर पावसाचं वातावरण असलं ना, की घरच्यांची फर्माईश, "पटकन भजी करून दे." मग काय दुपारीच मूगडाळ भिजत टाकली होती. सालवाली मूगडाळ घेतलेली आहे. 4 तास भिजल्यानंतर निथळून घेतलेली आहे. डाळ चांगली निथळून झाल्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. अर्धा इंच आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. थोडीशी चरचरीत राहिली तरी काही हरकत नाही. एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. खूप सारी चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा आपण अख्खी डाळ तशीच ठेवली होती ती घालूया. त्यानंतर त्यामध्ये आपण हळद घालूया, धने पावडर घालूया, लाल तिखट घालूया, मीठ घालूया आणि ओवा घालायचा आहे. आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घेऊया. अजिबात पाणी घालायचं नाहीये. डाळ छान निथळून घेतली त्यामुळे कुडूम-कुडूम अशी आपली भजी होतात. तेल छान तापलेलं आहे. छोटी-छोटी भजी सोडायची आहे आणि मस्तपैकी बदामी रंग येईपर्यंत खरपूस अशी तळून घ्यायची आहे. तुम्हाला पण पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या भजी जास्त खायला आवडतात? मला कमेंट्स करून नक्की सांगा. आपण त्या रेसिपी नक्की आपल्या चॅनलवर दाखवूयात. दोन्ही बाजूनी मस्तपैकी आपण भजी तळून घेतोय. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. मस्तपैकी भजी आपली तयार झालेली आहे. आता काढून घेऊया सगळी भजी अशीच तळून घेऊया. अशाच रेसिपीसाठी चॅनल सोबत राहा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.